अकोल्यामध्ये नुकतंच ॲग्रोटेक हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पार पडलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये शेती आणि शेतीविषयक निविष्ठांचे 400हून अधिक स्टॉल्स उभे केले होते। कसं होतं हे प्रदर्शन आपण पाहूयात। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नुकतंच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पार पडलं। देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 118व्या जयंतीनिमित्त ॲग्रोटेक 2016 हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं। अतिशय भव्य असणाऱ्या या प्रदर्शनात नवी पिकं, बियाणं, फळझाडं, कृषी अवजारं आणि योजनांच्या माहितीविषयीचे 400हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते। यामध्ये जवळपास 400 स्टॉल आहे। त्याच्यामधले 200 स्टॉल्स जे आहे ते कृषीविषयक जे तंत्रज्ञान आहे ते आणि त्याचबरोबर काही निविष्ठा याचे आहे आणि बाकीचे जे आहे 100 स्टॉल ट्रॅक्टर्स आणि मशिनरीचे आहे आणि 100 स्टॉल जवळपास बचत गटांसाठी आहे। जी आपल्या भारत सरकारची योजना आहे कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणजे आपल्याला पैसा विरहित व्यवहार करण्याची, त्या दृष्टीने आपण इथे जागरूकतासाठी विशेष स्टॉल लावलेले आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि लीड बँक यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि असे स्टॉल आपण इथे लावलेला आहे। त्याचबरोबर लाचलुचपत विभाग जो आपला अँटी करप्शनचा विभाग आहे तो सुद्धा इथे लावण्यात आला आहे। शेतकऱ्याला प्रदर्शनात खरेदीसाठी पैशाची चणचण भासू नये यासाठी स्टेट बँकेतर्फे मायक्रो एटीएमची सुविधा उपलब्ध होती। विविध अवजारं, शेतीतील नवतंत्रज्ञान, पिकांची विविध वाणं, गाई बैलांच्या विविध जाती इथे शेतकऱ्यांना पाहता आल्या। यावेळी राज्यातील शेतीच्या विकासासाठी कृषी हवामान केंद्र उभारून प्रत्येकी 5 गावांसाठी एक माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी केली। विविध गोष्टी या क्षेत्रामध्ये करण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे। आपल्यालाही माहिती आहे, आपली माझी यापूर्वी भेट झालेली आहे। निश्चितपणाने कृषी हवामान संशोधन संस्था आपण जे अपेक्षा आमच्याकडून केलेली आहे ते निश्चितपणाने या राज्यामध्ये सुरू केलं जाईल आणि त्याचा लाभ या राज्यातल्या शेतकऱ्याला दिला जाईल। अकोल्यात भरलेलं हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच होती, जिथे शासन, कृषी विद्यापीठ आणि शेतकरी एका मंचावर आले। शेतीविषयक प्रश्न आणि त्यावरील उपाय यावर इथे चर्चाही झाली आणि शासनाची भविष्यातील शेतीविषयक धोरणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली। अकोल्याहून उमेश अलोणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।